एका स्त्रीची अशी भक्ती जी रोज अपमान, त्रास आणि अडथळे सहन करूनही कधी ढळली नाही. एका सवतीचा असा मत्सर ज्यामुळे तिचं संपूर्ण आयुष्य दुःखाने भरून गेलं आणि अधिक मासात केलेल्या एका छोट्याशा दीपदानामुळे कसा जीव थेट वैकुंठाला पोहोचतो. ही आहे पुरुषोत्तम मास महात्म्याच्या 7व्या अध्यायातील अत्यंत प्रभावी, हृदयाला स्पर्श करणारी आणि डोळे उघडणारी कथा. ही कथा आपल्याला शिकवते दुसऱ्याच्या भक्तीत अडथळा आणणे किती मोठं पाप आहे आणि संकट, अपमान, दुःख सहन करूनही जो भक्त भगवंतावर विश्वास ठेवतो त्याला शेवटी भगवान स्वतः आपल्या धामात स्थान देतात. मधुवन नावाच्या सुंदर नगरीत शांकली नावाचा एक विद्वान सामवेदी ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रात पारंगत, सत्यवचनी आणि अत्यंत धर्मशील होता. गावातील लोक त्याचा मोठा आदर करत असत. रोज सकाळी तो स्नान करून संध्यावंदन, जप, होम आणि विष्णुपूजा करत असे. त्याच्या घरी धनसंपत्ती कमी नव्हती. अन्नधान्य, गुरढोरं, सुवर्ण, दासदासी सर्व काही होतं. पण त्या घरात एक मोठं दुःख होतं. त्याच्या 2 पत्नींमध्ये मनःशांती नव्हती. मोठी पत्नी सुशीला नावाप्रमाणेच अत्यंत सुशील, शांत, पतिव्रता आणि देवभक्त होती. ती पहाटे उठून घर झाडत असे, देवघर स्वच्छ करत असे, तुळशीला पाणी घालत असे आणि नंतर पतीची सेवा करत असे. अतिथी आल्यास त्यांना प्रेमाने भोजन घालणे, गरिबांना दान देणे, ब्राह्मणांची सेवा करणे हे तिचे रोजचे काम होते. घरातील दासीसुद्धा म्हणत असत, आईसाहेबांच्या चेहऱ्यावर नेहमी इतकी शांतता कशी असते? इतकी कामं करूनही त्यांना कधी जाग येत नाही. पण दुसरी पत्नी विमला मात्र स्वभावाने अगदी उलट होती. ती अहंकारी, मत्सरी आणि क्रोधी होती. सुशीलाचा घरात वाढणारा मान, पतीचा तिच्यावर असलेला विश्वास आणि लोकांकडून मिळणारा आदर हे सर्व पाहून तिच्या मनात जळफळाट होत असे. ती मनात म्हणायची, मी सुद्धा या घराची पत्नी आहे, पण सर्वजण फक्त सुशीलाचं कौतुक करतात. तिच्यामुळे माझा मान कमी झाला आहे. हळूहळू हा मत्सर द्वेषात बदलू लागला. काही दिवसांनी अधिक मास सुरू झाला. संपूर्ण नगरात पुरुषोत्तम मासाचे महात्म्य सांगणाऱ्या कथा, कीर्तनं आणि पुराण वाचन सुरू झाले. लोक मोठ्या भक्तिभावाने स्नान, दान, जप, व्रत आणि दीपदान करत होते. एके दिवशी सुशीला पुराण कथा ऐकायला गेली. तेथे कथाकार ब्राह्मण सांगत होते, अधिक मासात केलेले दीपदान 1000 यज्ञांपेक्षाही श्रेष्ठ असते. जो भक्त श्रद्धेने भगवानासमोर दीप प्रज्वलित करतो त्याच्या जीवनातील अज्ञानरूपी अंधार नाहीसा होतो. हे ऐकताच सुशीलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तिच्या मनात विचार आला, जर या पवित्र महिन्यात भगवंताची सेवा करण्याची संधी मिळत असेल तर मी पूर्ण श्रद्धेने हे व्रत करीन. घरी आल्यावर तिने पती शांकली यांना नम्रपणे विचारले, नाथ, मला अधिक मासाचे व्रत करायचे आहे. रोज स्नान, जप, पुराण श्रवण आणि दीपदान करायचे आहे. आपण मला आज्ञा द्याल का? शांकली ब्राह्मण आनंदाने म्हणाली, सुशीले, भक्तिभावाने केलेले व्रत नक्कीच कल्याणकारक असते. तू श्रद्धेने हे व्रत कर. दुसऱ्या दिवसापासून सुशीलाने नियम सुरू केला. ती ब्रह्ममुहूर्तावर उठे, नदीवर जाऊन थंड पाण्याने स्नान करे. ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र जपत घरी परत येई. नंतर भगवान विष्णूंची पूजा करून संध्याकाळी तांब्याच्या पात्रात तूप भरून सुंदर दीप प्रज्वलित करी. त्या दीपाचा प्रकाश संपूर्ण देवघर उजळून टाकत असे. ती हात जोडून म्हणे, ही पुरुषोत्तम प्रभू, माझ्या आयुष्यातील अज्ञान, अहंकार आणि पापांचा अंधार दूर करा. त्यानंतर ती ब्राह्मणांना दक्षिणा देई, गरिबांना अन्नदान करी आणि भक्तिभावानी कथा ऐके. पण हे सर्व पाहून विमलेच्या मनातील द्वेष आणखी वाढत गेला. एके रात्री ती मनात म्हणाली, ही रोज इतकं पुण्य कमावते आहे, लोक तिचं आणखी कौतुक करतील. नाही, मी हे सहन करणार नाही. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी सुशीला नदीवर स्नानासाठी गेली असताना विमला हळूच देवघरात शिरली. तिने आजूबाजूला पाहिलं आणि रागाने म्हणाली, याच दीपामुळे हिला इतका मान मिळतो ना? क्षणात तिने तो प्रज्वलित दीप विझवला, तांब्याचं पात्र उलटं केलं, त्यातील तूप सांडून टाकलं. देवघर पुन्हा अंधाराने भरून गेलं. थोड्या वेळाने सुशीला परत आली
तिने विझलेला दीप पाहिला. क्षणभर तिच्या डोळ्यात दुःख दाटलं, पण तिने कुणावर संशय घेतला नाही. ती शांतपणे पुन्हा तूप घेऊन आली, नवा वात ठेवला आणि पुन्हा दीप प्रज्वलित केला. ती फक्त एवढंच म्हणाली, भगवंता, माझी परीक्षा घेत असाल तर मला सहनशक्ती द्या. पुढच्या दिवशी पुन्हा तेच घडलं आणि त्यानंतर जवळजवळ रोजच. विमला गुपचूप दीप विझवत असे, कधी तूप लपवत असे, कधी वात फेकून देत असे, कधी पूजा साहित्य खराब करत असे. पण सुशीला कधीच रागावली नाही. ती प्रत्येक वेळी शांतपणे सर्व पुन्हा तयार करत असे. एकदा तर विमलेनी संतापाने देवघरातील फुलं सुद्धा फेकून दिली. दासीने सुशीलाला सांगितलं, आईसाहेब, हे सर्व धाकट्या बाईच करतात. पण सुशीला म्हणाली, त्यांना दोष देऊ नकोस. प्रत्येकजण आपल्या कर्माचं फळ भोगतो. मी फक्त भगवंताची सेवा करीन. तिचं हे सहनशील आणि शांत वागणं पाहून देवताही प्रसन्न झाल्या. पूर्ण अधिक मासभर सुशीलाने अत्यंत श्रद्धेने व्रत केलं. उपवास, जप, दान, पुराण श्रवण, ब्राह्मण भोजन आणि दीपदान सर्व विधी तिने नियमाने पूर्ण केले. शेवटच्या दिवशी तिने मोठ्या भक्तिभावाने उद्यापन केलं. ब्राह्मणांना भोजन घातलं, दान दिलं आणि भगवान विष्णूंना प्रार्थना केली. पण दुसरीकडे विमलेच्या पापाचं फळ सुरू झालं. काही दिवसातच तिचा मोठा मुलगा अचानक आजारी पडून मरण पावला. घरात शोककळा पसरली. विमला दुःखाने कोसळली. पण काही काळानंतर तिचा दुसरा मुलगाही मृत्युमुखी पडला. त्यानंतर तिसराही पुत्र गेला. आता विमला पूर्णपणे तुटून गेली होती. ती रडत म्हणाली, ही देवांनो, माझ्यावर इतकं मोठं दुःख का? काही दिवसात तिची दृष्टीही गेली. ती अंध झाली. अंधारात बसून ती विचार करू लागली. मी दुसऱ्याच्या भक्तीत विघ्न आणलं, दीप विझवला, भगवंताच्या पूजेत अडथळा आणला, म्हणूनच मलाही भोग भोगावे लागत आहेत. तिला आपल्या पापाची जाणीव झाली. पण आता वेळ निघून गेली होती. काही वर्षांनी तिचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर भयंकर रूपाचे यमदूत आले. त्यांच्या हातात लोखंडी फास, त्रिशूळ आणि भयंकर शस्त्र होती. ती गर्जना करत म्हणाली, पापी स्त्री, तू दुसऱ्याच्या पुण्यात अडथळा आणलास. चल यमलोकात. विमला भीतीने थरथर कापू लागली. यमलोकात तिला कठोर शिक्षा झाली. तिला कुंभपाक नरकात टाकण्यात आलं. तेथे उकळत्या तेलात ती तडफडत होती. रौरव नरकात भयंकर पशु तिच्यावर तुटून पडत होते. असं हजारो वर्षे ती यातना भोगत राहिली. त्यानंतर तिला अनेक नीच योनींमध्ये जन्म घ्यावा लागला. कधी डुक्कर, कधी कोल्ही, कधी वाघीण, कधी वटवाघूळ, कधी मासा, तर कधी निषाद स्त्री म्हणून. प्रत्येक जन्मात तिला दुःख, अपमान आणि भूक सहन करावी लागली. दुसरीकडे सुशीला मात्र आपल्या भक्तीमुळे तेजस्वी झाली होती. जेव्हा तिचा मृत्यू झाला तेव्हा आकाशातून दिव्य विमान उतरलं. त्यातून सुंदर विष्णुदूत खाली आले. त्यांच्या हातात शंख, चक्र आणि गदा होती. ते हसून म्हणाले, हे पुण्यवती सुशीले, तू अधिक मासात श्रद्धेने दीपदान आणि भगवंताची सेवा केलीस. चल वैकुंठधामात चल. संपूर्ण घर दिव्य प्रकाशाने उजळून गेलं. सुशीलाने नम्रपणे विचारलं, माझ्या पतीचं काय? तेव्हा भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले, हे साध्वी, तुझ्या भक्तीने आम्ही अत्यंत प्रसन्न आहोत. तुझ्या पुण्यामुळे तुझ्या पतीलाही वैकुंठ प्राप्ती होईल. हे ऐकताच सुशीलाच्या डोळ्यात आनंदाश्रू आले आणि त्या दिव्य विमानातून ती आपल्या पतीसह वैकुंठधामाला गेली. या कथेतून आपल्याला अत्यंत मोठा संदेश मिळतो. अधिक मासात केलेले दीपदान अतिशय पुण्यदायी असते. दुसऱ्याच्या भक्तीत अडथळा आणणे हे घोर पाप आहे. मत्सर आणि द्वेष माणसाचा नाश करतात. पण श्रद्धा, सहनशीलता आणि भगवंतावरचा विश्वास जीवाला थेट भगवानांच्या चरणी पोहोचवतो. जो भक्त श्रद्धेने ही कथा ऐकतो, वाचतो किंवा सांगतो, त्याच्या जीवनातील पापांचा नाश होतो आणि त्याला भगवान पुरुषोत्तमांची कृपा प्राप्त होते. जर तुम्हालाही ही पवित्र कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कारण अशाच भक्तिमय, प्रेरणादायी आणि मनाला स्पर्श करणाऱ्या कथा आपण पुढेही घेऊन येणार आहोत. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत एका अत्यंत लोभी आणि कंजूस ब्राह्मणाची कथा, जो पैशासाठी कुणालाही मदत करत नसे,
पण त्याची पत्नी सावित्री सतत भगवंताचे नामस्मरण करत असे आणि त्याच्या भक्तीमुळे त्या ब्राह्मणाच्या आयुष्यात असा चमत्कार घडला ज्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन बदलून गेलं.